हे दिल्लीचे तख्त राखतो आमचा महाराष्ट्र हे एका मराठी तरुणाने दाखवलं। आज तुम्ही आंदोलन बघतायत हे फक्त दादर आणि आझाद मैदान पुरता मर्यादित नाही राहणार, हे हर एक टाउनमध्ये, हर एक सिटीमध्ये, हर एक स्टेटमध्ये आता पेटणार आहे। मी दिल्लीला होतो, पुण्याला होतो, नागपूरला होतो, जयपूरला होतो, परत दिल्लीला मी हंगर स्ट्राईकसाठी होतो। दिल्लीच्या जंतर मंतरवर महाराष्ट्रातल्या तरुणाचंच म्हणजे अभिजित दिपकेचं आंदोलन सुरू आहे आणि त्याला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिलाय तो म्हणजे मुंबईतल्या एका तरुणाने। माझ्यासोबत सध्या प्रणय आहे। प्रणय हा पहिल्या दिवसापासून अभिजित दिपके यांच्यासोबत दिल्लीला जंतर मंतरवरती आंदोलनात होता। आपण नेमकी तिकडची काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया। प्रणय, हे जे आंदोलन आहे ते आता केवळ दिल्ली किंवा जंतर मंतर एवढं मर्यादित राहिलेलं नाही आहे, मुंबईमध्ये पडसाद आहेत त्याचे, इतर राज्यभर आहेत आणि देशभर आहेत। दिल्लीत नेमकी सध्या काय परिस्थिती आहे? तू पहिल्या दिवसापासून जंतर मंतरवरती होतास, तर पहिल्या दिवशी असं डाऊट होतं हे हा ॲक्च्युली एक फिजिटल मुवमेंट जो आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात भरपूर सर्व प्रश्न आले होते, पण आता लोकांना क्लिअर टू कट झालेलं आहे की आता ही जो युवा शक्ती आहे ही काय घडवून आणू शकते आणि हे दिल्लीचे तख्त राखतो आमचा महाराष्ट्र हे एका मराठी तरुणाने दाखवलं आणि त्या मराठी तरुणाला एका मुंबईतल्या मराठी तरुणाला पाठिंबा दिला पहिल्या दिवसापासून। मी दिल्लीला होतो, पुण्याला होतो, नागपूरला होतो, जयपूरला होतो, परत दिल्लीला मी हंगर स्ट्राईकसाठी होतो। पण आता सध्याची परिस्थिती असं आहे की काल माझी टीमबरोबर ती व्हिडिओ कॉल झालेला होता, तर टीम बोलत होती आता कोणाला घाबरायचं नाही कारण का ही सरकार झुकलेली आहे आणि आताशी फक्त झुकलेली आहे, या सरकारला पडायची पारीसुद्धा आलेली आहे। ही सध्याची परिस्थिती दिल्लीतून मला काल रात्री कळाली। आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण म्हणतोय की सगळेच जे तरुण तरुणी आहेत ते एकवटलेले आहेत। मुंबईतून आणि महाराष्ट्रातून किती तरुण तरुणी गेलेले आहेत, त्यांचा महाराष्ट्रातून कसा पाठिंबा मिळतोय, मुंबईतून कसा पाठिंबा मिळतोय? तर सर्वात पहिला सांगतो, मी मुंबईमधून दिल्लीला पहिला विद्यार्थी आणि युवा होतो, तर तिथून मी खूप प्रेरणा घेतली की ही दिल्ली मर्यादित राहायला नाही पाहिजे। जसं अभिजित दिपकेने कॉल दिला की हे जागोजागी झायला पाहिजे, तीच प्रेरणा घेऊन आणि बाबासाहेबांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन मी परत मुंबईला परतलो आणि मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी आम्ही एक मोठं आंदोलन, एक 5,000 लोकांचं आंदोलन घेतलं आणि इट वॉज अ सक्सेसफुल आंदोलन। कारण का आमचे गिरीश महाजन मिनिस्टर जे आहेत त्यांच्याबरोबर डेलिगेशनसुद्धा झाले। मग त्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातले आणि मुंबईमधले अजून तरुण पेटून उठले आणि 20 तारखेला दिल्लीला गेले। ते बोलले आम्हाला मारलं तरी चालेल, आम्हाला गोळ्या मारल्या तरी चालेल, पण या सरकारला आम्ही जाब विचारणार, तुम्ही आमच्याबरोबर असं का केलं। आणि नीट पेपर फुटी प्रकरणामुळे एवढ्या ज्या 20 मुलांचे सुसाईड झाले त्याचा उत्तर तुम्हाला द्यावाच लागणार। ह्या प्रेरणेतून महाराष्ट्रातला हर एक युवा पेटलेला आहे आणि ही जी आज तुम्ही आंदोलन बघतायत हे फक्त दादर आणि आझाद मैदान पुरता मर्यादित नाही राहणार, हे हर एक टाउनमध्ये, हर एक सिटीमध्ये, हर एक स्टेटमध्ये आता पेटणार आहे आणि या सरकारला दाखवणार आहे तुम्ही खूपच जबरदस्ती केली आणि हा युवा सरकार तुम्हाला झुकवणार आहे। आता जर आपण बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरती आहे। सोनम वांगचुक यांनी काल रात्री उशिरा त्यांचं उपोषण मागे घेतलेलं आहे। 2 ज्या अटी आहेत त्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे, मात्र राजीनामा घेणार की नाही या संदर्भात अजून कोणताही उत्तर सरकारकडनं आलेलं नाहीये। बघा, राजीनामा देणार की नाही हे त्यांचं उत्तर आम्ही वाट नाही बघत आहे, आम्ही त्यांचा राजीनामा घेऊनच राहणार। आज एकूण परिस्थिती, तू सुद्धा मुंबईमध्ये आलेला आहेस, तू दिल्लीमध्ये होतास, दिल्लीतली परिस्थिती बघतोयस, मुंबईतली परिस्थिती बघतोयस, काय फरक जाणवतोय? आता युवांच्या मनामध्ये भीती राहिलीच नाही। आता आम्ही डिटेन झालो तर पुस्तक घेऊन जाऊ, जेलमध्ये बसू, पोलीस स्टेशनमध्ये अभ्यास करू आणि पोलीस स्टेशनला युनिव्हर्सिटी बनू, पण यांचा राजीनामा आम्ही घेऊनच राहणार। तुला सुद्धा काही पोलीस ठाण्यात जावं लागलं होतं का? तुला सुद्धा अटक करण्यात आली होती का? बघा, आता माझं दुसरं घर पोलीस स्टेशनच झालंय। कोण कुठे आंदोलन करतंय सर्वात पहिला मला पकडलं जातं, कारण का मी सर्वात पहिला मुंबईमध्ये आंदोलनाची ठिणगी पेटवली होती। तर आता तुम्ही कुठे पण घोषणा दिली की मी चाललोय आझाद मैदानला, मी चाललोय चेंबूरला, मी चाललोय वाशीला, माझ्या घरी पहिलंच पोलीस येतात, मी बोलतात चला मला घेऊन चला, तर मी जातो पोलीस स्टेशनला आणि युवा बरोबर आपला आक्रोश दाखवतो या सरकारला। आणि मी अभिमान मानतो आमच्या युवा शक्तीला की आज हे सरकारला त्या युवा शक्तीने झुकून दाखवलेलं आहे।
जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे, मात्र मुंबईतून या आंदोलनाची ठिणगी पेटवणारा तरुण मुंबईचा वडाळा भागात राहणारा तो म्हणजे प्रणय आणि आपल्या सोबत तो बोलत होता. मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भात सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. आणि आता जे हे आंदोलन पेटलेलं आहे ते जोवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन शमणार नाही असं सुद्धा प्रणय याने सांगितलेलं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.